सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असतात. काल मी सकाळी यूट्यूब उघडल्याच्या नंतर मला एक अत्यंत वेदनादायक बातमी कळाली की प्रिया मराठेचं निधन झालं कर्करोगाने. कॅन्सर. 38 वर्षाचीच होती. आवडायची मला. तिचे मी खूप सिरियल पाहिलेले आहेत आणि चांगली होती. असं वाटलं नाही की तिला कॅन्सर होईल आणि ती इतक्या लवकर निघून जाईल म्हणून. हल्लीच्या पिढीमध्ये कधी काही घटना घडतील, कोणाला कुठला आजार जडेल हे काही कळत नाही. कारण का जीवनशैली बदललेली, राहणे खाणे, खाण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा आणि असेल काही. तर ते झालं बघा. फार वाईट घटना घडली आणि असं व्हायला नव्हतं पाहिजे. परंतु आता शेवटी विधात्याचं विधान ते सत्य होणारच. जे लिहिलेलं आहे नशिबात ते तर घडणारच. त्याला कोणी अडवू शकत नाही. मग चांगलं घडतं आणि वाईटही घडतं. कारण का ह्या कपाळावर काय लिहिलेलं आहे किंवा ह्या नशिबात काय आहे हे कोणाला माहीत आहे? हो की नाही? आपली आयुष्याची दोरी किती आहे हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळं आयुष्याची दोरी पण वरच्याच्या हातात आहे आणि जन्म पण वरच्याच्याच हातात आहे. त्यामुळं आपण कुठेच काही करू शकतो का? नाही, आपण काही करू शकत नाही. आपण मातीचे पुतळे आहोत आणि कठपुतली आहोत देवाच्या हातातली. त्याला कधी न्यायचं तेव्हा नेईल, कधी ठेवायचं ठेवेल, काय आजार द्यायचं देईल. आपण काही करू शकणारे नाही आहे तो. काहीच नाही. मी तर म्हणते ना, आपण काही करू शकत नाही. हा आपण श्वास पण घेतो आहे ना, तर त्याच्यामुळेच घेतो आहे. तर त्याची इच्छा झाली की आपल्याला घेऊन जायची तर तो घेऊन जाऊ शकतो. एवढं मात्र खरं आहे. पण माणूस हे विसरतं आणि माणूस अहंकार, घमंड हे बाळगतं. तर असू द्या, सर्वांना एक ना एक दिवस जायचंच आहे.